बघितलंस का दुकान कसं चकाचक केलंय. मस्त गेले. गोपाळ आले रे आले जोडीदारीन आले. अरे शिलाई मशीन आली हो, शिलाई मशीन. वा 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 वा. शिलाई मशीन काय रे? टेलरिंगचं दुकान टाकतो का? होय. गोपाळ यासनी ओळखलं का? तुझे मामा म्हणजे तुझ्या आईचे मोठे भाऊ. नमस्कार. हे याच्या घराशी मला नातं नाही ठेवायचं. काय रे कापडे शिवायचं एकाचे किती घेणार? 300 रुपये. काय इतकं स्वस्त? मग धंदा बसणार. बापाला धंद्याला लावणार तू. अरे तिकडे तालुक्यात 800 रुपये घेतात एका शर्ट पॅन्टचं. पण मी ब्लाऊज शिवायचे सांगितले. काय बायकांचं ब्लाऊज शिवणार तू? हिम्मत रावाचं पोरग बायकांचं ब्लाऊज शिवणार. चांगलाय चांगलाय चांगलाय. पप्पा तुम्ही चड्डे ऐकता ना त्याच्यापेक्षा तरी चांगलंच आहे. ए त्याच्यावर पोचतो मी तुला, कळलं का? जा दुकानात जाऊन बस. बापावरच गेलाय. बाप चालू पोरग मा चालू. पप्पा माझ्या गोपाळला काय बोलायचं नाही. ए आता काय राहिले बोलण्यासारखं? तिच्या बापानं माझ्या बहिणीचा घात केला. हे पण कळतं त्याच. त्याला बायाचा नाच आणि हे बायकांचं ब्लाऊज शिवतो या. ए तुला सांगतोय याच्या नादाला लागायचं नाही. चल चल. गोपाळ अरे ते पक्या मामा कसलं तुफान बोललेला का? आणि तू काहीच बोलला नाही त्याला. अरे आपण कसं बोलायचं त्यांना? आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते. आपण त्यांचा आदर केला पाहिजे का नाही? काय रे मग? गोपाळला का तू खरंच देव माणूस आहेस का? अरे मी काय देव माणूस नाही, उगाच तुम्ही मला म्हणता बघा. अरे गोपाळ पण दुकानाचं नाव काय ठरवलंय? कळलं तुला, आलोच मी. होय. अरे मग घ्या, माझी दाढी अर्धीच करून इथं राहिलंय. चल की पटकन. अरे तू आहे का तो? अरे घ्यायची की रे हाताने करून. कुठून कुठून टेन्शन देतो मला. चल. आई अरे बोल की गोपाळ काय झालं? दुकानाच्या उद्घाटनाची पत्रिका छापून आणली. पहिली पत्रिका आप्पांना द्यायची होती. अरे मग दे की त्यासनी. श्यामल जा साखर घेऊन ये सगळ्यांचं तोंड गोड करायला. होय आता आणते. काय गोड बातमी आहे ताई? भाजी निवड सांगते. मी निवडू निवडायचीच का? आप्पा दुकानाच्या उद्घाटनाची पत्रिका द्यायची होती. पहिली तुम्हाला. काय हिम्मतराव लेडीज टेलर? काय काय ए तू काय माझी आबरू हे शेव टांगल निघाला का? त्या लहानपणी तुला चटका दिला होता त्याचा बदला घेतोयस. ए मी येत नसतो असल्या कार्यक्रमाला. अरे एक वेळ ना तू लष्करात गेला असतास, पोलिसात गेला असतास, गेला बाजार ते एटीएमच्या बाहेर वॉच म्हणून बसला असतास ना तरी डोक्यावर घेऊन नाचलो असतो मी तुला. पण तू काय झालं? लेडीज टेलर जम्पर शिवणार. आप्पा अहो माझ्या दुकानाचं उद्घाटन तुमच्या हाताने करायचं होतं. ए लाज वाटते का तुला? जम्पराच्या दुकानाचं उद्घाटन माझ्या असते. अरे बाहेर लोक थुकत्याल माझ्यावर. हे काय नाही, मी नाही येणार. हे बघ तुझ्या आयानं घेऊन जा आणि काय कर, काय ते उद्घाटन का काय ते कर. जम्पर शिवडे
आप्पा आई आई साखर आणली. कुणाचं तोंड गोड करू? घाल माझ्या मड्यावर. कुठं आहे तुमचं मड? आण घालते मीच माझ्या मड्यावर. भाजी निवड. ए मंग्या, अरे माझी दाढी कधी करणार आहे? किती उशीर बसवून ठेवलंय मला. अरे विसरलोच. थांबा इथंच करतो. थांबा. माइक चेकिंग 1 2 3 1 2 3. तर या ठिकाणी सगळ्या आयाबायांचं, भावातायांचं आणि बिनलग्नाच्या पोरींचं मी स्वागत करतो ना भाऊ. आपला गोपाळ बऱ्याच वर्षांनी गावात परत आलेला आहे आणि आल्या आल्याच त्यानं अत्यंत महत्वाचा असा सामाजिक प्रश्न सोडवलेला आहे. आता मला सांगा, मानवाच्या मूलभूत गरजा काय आहेत बरं? अंग, वस्त्र, निवारा. ए अंग नाही, अन्न वस्त्र निवारा. ए मंग्या, अरे अंग पण मूलभूत गरजच आहे. ज्याचं लग्न झालं नाही त्याला विचार. जित्या हा तेच ते अन्न, वस्त्र, निवारा. आता मला सांगा, तुम्हाला जर जेवाय भेटलं नाही तर तुम्ही उपाशी बिपाशी राहू शकता. तुम्हाला जर निवारा भेटला नाही तर तुम्ही कुठेतरी देवळात फिरवत राहू शकता. पण तुम्हाला जर वस्त्रच नाही भेटलं तर विचार करा काय होईल. गहन प्रश्न, गहन प्रश्न. पण आपल्या आपल्या आया बहिणींच्या अब्रूच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ब्लाऊज शिवून द्यायचं जे काय व्रत हाती घेतलंय त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ना भाऊ. खरंच का गोपाळ एवढं महान काम करतो मला माहितच नव्हतं. अरे कापलं गेलं का? आणि कसं आहे सांगून ठेवलंय, मानवाच्या सामाजिक जीवनात एक पुरुष दुसऱ्या पुरुषाची चड्डी घालू शकतो म्हणजे चालतं, पण एक बाई दुसऱ्या बाईचा ब्लाऊज घालू शकते का? घालू शकत नाहीच, घालू शकत आणि नाहीच ना घालू शकत का? अहो कारण ए अरे काय बोलतोयस? म्हणजे आता कारण तुम्हाला माहिती जरा मी काय वेगळं झालो तर मी काय म्हणतो, लय वेळ न घालवता मी गोपाळच्या दोन्ही आयांना विनंती करतो की त्यांनी गोपाळनं समाज कार्यासाठी हे जे काही दुकान उघडलंय त्याचं उद्घाटन करावं ना भाऊ. काय जाके. पूजा हा हा. गोपाळ हा आता हे आपलं दुकान लई चांगलं चालू दे बघ. हा गोपाळ, आणि दुकानात ना भरपूर पैसे येऊ दे. चला ना, किती वेळ भूक लागलीये. मी देते. चला हौसा. चल 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 बा चल. अरे भावा, कॉंग्रॅच्युलेशन भावा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. जिथे मला सांग, तुझ्याकडे बाईक आहे का रे? अरे आहे की, पण त्या बाईक वर बसायला बाईच नाही कोण. पण आता काळजीच कारण नाही. आता तुझ्या दुकानात पोरी येतील का नाही तर त्यांच्यातल्या एकी सोबत माझी जरा सेटिंग बिटिंग लावून दे. अरे शाना,
बरं दे की बाईक मला काय तालुक्याला जायचंय ते सामान विमान आणायचं जरा. अरे भावा तू माझी सेटिंग लावणार असशील ना तर हे बघ, ही माझी गाडी आजपासून तुझी काय. बर मी जरा बघतो. हा ए खाकी पटपट गिरायक तात कळलंय माझं. थांब रे. अजून खाऊ काय? अयो अजून येते माझ्यासाठी. पण आता खाऊ कसं? हात सोडला तर चड्डी खाली जाईल. हा टेबलवर ठेवून खातो. अरे टेबल कुठं गेला? गोपाळ, तुझ्या दुकानातला सगळ्यात पहिला ब्लाऊज माझा शिवायचा. चल माप घे. चल ना चल. कॉंग्रॅच्युलेशन. काय करतेस तू? काय करते म्हणजे? तू काय करत नाहीयेस मग मलाच करावं लागणार ना. मला वाटलं होतं तू परत येशील तेव्हा अँग्री यंग मॅन बनून येशील, एकदम ॲनिमल मधल्या रणवीर सारखं. कशाचं काय? तू तर लयच साधा निघालास. तसं हे पण चांगलंच आहे, निदान बायकांपासून लांब तरी राहशील. गोपाळ, आता कुठल्याच पहिला तुझ्या जवळ येऊ द्यायचं नाही माझ्याशिवाय. आता फक्त माझाच विचार करायचा. चुकून तरी दुसरी कुठली बाई तुझ्या आयुष्यात आली ना तर जीव घे, तिचा पण आणि तुझा पण. कसं झालं लेकराचा कार्यक्रम? हा मस्त बेस झाला. समजा गाव लोटला होता. होय की समधी माणसं गोपाळचं कौतुक करीत होती. अव तुम्ही यायला पाहिजे होतं. बायका किती आल्या होत्या? तुम्हाला काय सदान कदा बायकांचंच पडलेलं असतं. आता लेडीज टेलरचा कार्यक्रम म्हणल्यावर बायकाच येणार ना. त्या बाप येणार कापड घेऊन जम्पर शिवायला. जितक्या जास्त बायका येतील तेवढा चांगला धंदा होईल. होय घर ती बाई होती. आणि हो आपला गोपाळ ना तुमचं नाव काढणार बघा. घालवणार नाव काय हो मी काय म्हणते, आता गोपाळनं नवीन दुकान सुरू केलंय. मग सुभाषरावांना कळवायचं का? तुझं काय अक्कल बिक्कल आहे की नाही? जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण सुभाषरावांना कळू द्यायचं नाही गोपाळ इथं परत आलाय म्हणून. त्यांना जर का कळलं तर घरदार विकून भीक मागायला लागल. काय टकुरे चिरताय का काय? वाण बंद ठेवायचं. जरा नीट मालिश करा. लेडीज टेलरचं दुकान तर खोललं, पण इथे रमून चालणार नाही. कातळवडीत पुरलेले पैसे लवकरात लवकर शोधले पाहिजे.
प्रॅक्टिस आहे ना. डॉक्टर, आमचे देव माणूस. डॉक्टर, तुम्ही आमचे देव माणूस आहे ना. मला 20 रुपये द्या ना. अहो 20 रुपये मागतोय, तुम्ही आमचे देव माणूस आहे ना. द्या ना 20 रुपये, द्या आम्हाला 20 रुपये. डॉक्टर, डॉक्टर, आता डॉक्टर होते नाही. दादा इकडे काय करतोय? आपलं देव माणूस डॉक्टर इथं होते. अरे बाबू दादा, तू काय 20 रुपयाच्या ऐवजी काय 40 रुपयाची पेलाचा काय? अरे डॉक्टर आपले देव माणूस आगी जळून मेले आणि तुला कुठलं ते दिसलं रे? मी वाचू नाही शकलो, पण डॉक्टर इथंच होते. काय सांगतोय? आता त्यांचा आत्मा गावभर भटकेत असणार बघा. आता भूत, देव माणसाचं भूत, भूत, भूत. हे दोघं आता गाव गोळा करतील. इथं गाडून ठेवलेले पैसे मला कधीच काढता येणार नाहीत. पैसे मिळवायचे असतील तर गोपाळ बनून त्याच्या गावातला मुक्काम मला वाढवलाच पाहिजे. गोपाळ, गोपाळ एवढ्या पाटाच्याला कुठे गेला होता? आणि असं चोरासारखा का घुसायला लागले? गंगा तो सामने है, मेरी गंगा कहाँ रह गई? तो गंगा, तू आ गई? ठीक है, अच्छा चाय पीते हैं. तू वो सब छोड़, बैठ इधर. हमारा काम हुआ क्या? अब तुम्हारा काम नहीं करेंगे तो किसका करेंगे? अरे हाँ, वो जो तुमने नंबर दिया था ना कल शाम को, उसका कई दिन से लोकेशन तो बनारस दिखा रहा था, पर लास्ट 3 दिन का लोकेशन महाराष्ट्र दिखा रहा है. देखो. इसका मतलब वो अपना गांव सातारा गया है. तो इतनी फिक्र क्या है तुमको उसकी? फिकर गई अब भाड़ में. गोपाल, हमरे भरोसे पे बहुत बड़ा गाली पोते हो तू. हमार पीठ पे छुरा बोके हो. हमसे शादी का वादा किए और हमारे गहने ले गए, हमारा भरोसा ले गए, हमारे सारे सपने ले गए तुम. हमें कहीं का नहीं छोड़ा तुमने. बेटा, हम तुम्हें कहीं का नहीं छोड़ेंगे. बोले थे ना, गंगा मैया की कसम, अगर धोखा दिए ना तो इसी गंगा मैया में यहाँ लाके डुबा डुबा के मारेंगे. काल रातच्याला कुठे गेला होता गोपाळ? काय नाही, इकडेच होतो. मी पाटच्याला बघितलंय तुला बाहेर नाही येताना. कुठं होतास? आई, तुला कसं बोलू मला कळा नाही, पण मला माफ कर. मी परत एकदा पळून चाललो होतो, पण इथून जात असताना माझ्या डोळ्यासमोर तुझा चेहरा जातच नव्हता.
इथं आल्यावर तुझे आनंदी डोळे, आनंदी चेहरा, सगळं जसं तसं डोळ्यासमोरनं जात होतं. म्हटलं मी जर का परत पळून गेलो आणि माझ्या यानं काहीतरी जीवाचं बरं वाईट केलं तर मला राहवलं नाही का, म्हणून मी स्टेशनवरनं परत आलो. पोरा, तू घरातनं निघून गेला असतास तर खरंच मी सगले नसते. पण हे कोण तुझ्या डोक्यात का आलं? का चाललं होतं तुझ्या आईला सोडून? सांग की. आई, अगं तुला कसं सांगू मी आज जे बघितलं ना मला कसं बोलते, मला वाटतं तिला मी या घरात नकोच आहे म्हणून निघून चाललो होतो मी. त्यासनी नकोच आहेत माणसं घरात. त्यांचं काय जाते, त्यांचं सरलं आयुष्य. पण माझं काय? तू माझा विचार केलास? तुला सांगितलं ना म्या की तू त्यांच्या नादाला लागू नगस. त्याचं डोकं फिरलंय. हा मी ऐकते समज. माझं काय कान फुटलं नाहीत आणि माझं नाही डोकं फिरलं, तुमचं डोकं फिरलं. या सगळ्या घरदाराच्या आकलीवर कुणीतरी शिनकूट थापलंय म्हणून तुमचं डोकं चालना झालं. या म्हातारे जेव की गप गुमान. हा गप बस चिवळ्या. तुझं ना घरात लक्ष नाही म्हणून यांचं हे सगळ्यांचं असं चाललंय बघ. तुझं बाहेरच लक्ष बायकांकडे. बघितलं, हे असं बोलतात म्हणून तुला सांगितलंय ना. ह्या कानानं ऐकत जा आणि ह्या कानानं सोडून द्यायला शिक. आणि तू मला वचन दे, इथनं घरातनं निघून जायचं खुळ तू डोक्यातनं कायमचं काढून टाकशील. मला वचन दे, मला सोडून जाणार नाही ना? नाही जाणार. आज तू रडत नको जाऊ बरं सारखे सारखे. मी आहे ना, नाही जात परत मी. माझं गुणाचं लेकरू ते. अगं मी शामे वाढ भाकर वाढ. खा खा